मी तिथे कंपनी कामाची व्यवसाय केला. माझा अचानक आम्हाला स्क्रॅप वाढवण्यासाठी आज प्रितेश मेहता म्हणून पुण्याचा माणूस आहे. तुम्ही त्याला ऑन मेगा सेट करायला गेला कशा पद्धतीने आणि कुठल्याही टेंडर न घेता पहिलं तुमचं दर 6 महिन्यात टेंडर असायचं. आता तुम्ही टेंडरही घेत नाही. त्या तालुक्यातले आम्ही 10 ते 20 जण त्या टेंडरमध्ये असायचे. जगत होते माणसं. आम्ही 10 वर्ष व्यवसाय केला आहे. आज 7 वर्ष त्या माणसाला दिले. आम्ही त्याला 4-5 रुपये एक्स्ट्रा द्यायचे त्याच्याकडून स्क्रॅप उचलायचे. त्याला कुठली ऑनलाईन सिस्टीम नाही आहे. ते कसं काय झालं? पुण्यातला माणूस जर व्यवसाय करत असेल तर आम्ही स्थानिकांनी काय करायचं? यांचं काय की आम्ही 2 रुपये जास्त देतो ना, पैसे ॲडव्हान्स करायचे. आम्ही 2 रुपये जास्त देतो ना, आम्हाला काम द्या ना. अरे काम करायची संधी द्या ना सर आम्हाला. आमचं काम बघा, आवडलं तुमच्या रूल्स त्यांच्यावरचे अधिकारी ते काय करणार? लोकांना तुम्हाला द्यायचंच असेल तर काम दुसऱ्या कंपनीमध्ये फटकमध्ये फटकमध्ये आम्हाला त्रास होतो. शेवटी मुंडी असं नाही की तुला चालू शेवटी आम्ही परत कंपनीवर काम करणार. आम्ही कंपनी देत नाही, कॉन्ट्रॅक्ट मागत नाही, कामाला लावत नाही, SCSR मागत नाही, काहीच करत नाही. एकाच माणसाने 3 टेंडर भरायचे, त्याला टेंडर नेहमी द्यायचं, बाकी सगळी बाहेरची करायची. मी MA याच्यासाठी माझ्या कन्यासाठी करतो. आता नाही तुमच्याकडे विचार मला सांगितलं शिफारशी तुम्हाला पत्र भरावं लागणार. ही पद्धत थांबली पाहिजे. स्थानिक आमच्या मुली पुढे जाणार. किती लोक गेटवर थांबलो ना, सगळी पोरं थांबतील आणि सांगतील तुम्हाला काय आहे काय. आम्ही तुम्हाला काय सांगितलं परवा म्हणजे रिटायर व्हायचे आहेत आणि बोले साहेबांच्या त्यांना म्हटलं तुम्ही कामगारांशी जाऊन बोला की काय चाललंय काय. तुम्ही आमच्या पेक्षा किती कामगारांना भेटले की तुला पगार किती, तुला किती पगार करू, तुला SMS काय. हां जाधव साहेब. आणि म्हणून काय केलं आम्हाला कंपनीचं संरक्षण केलं पाहिजे म्हणून आम्ही आमदार साहेब आम्ही गेटवरनं बाहेर गेलो. तुमचे लोक गेट आप थे उस टाइम मैंने गेट के अंदर जाने से मना क्यों किया कि हमें पॉलिटिकल कोई इंटरेस्ट नहीं है, ना किसी टेंडर सिस्टम में इंटरेस्ट है. मेरा हमारा कहना वही है कि सिर्फ जो उनका हक है. आज कमिन्सच्या कंत्राटी कामगारांच्या विषयावर या ठिकाणी मॅडमच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी चर्चा झाली. संपूर्ण याचं दुःख त्यांनी मांडलं आणि या ठिकाणी आधीचे प्रांत होते त्यांनाही चुकीच्या पद्धतीने खूप वागणूक मिळाली, त्रास मिळाली, पण त्यांच्या भावना त्या ठिकाणी सांगितल्या. याचबरोबर लोकांची काय अडचणी त्यांनी एखाद्याने चोरी पकडून दिली त्याला कशा पद्धतीने त्रास दिला जातो. अजित पवार साहेबांच्या सभेमध्ये बोलला म्हणून त्याला कशा पद्धतीने त्रास दिला जातो. अशा सगळ्या अडचणी त्यांच्यासमोर आपण मांडल्यात. पॉलिटिकल इन्व्हॉल्वमेंट कसं आहे, शिफारस कशा पद्धतीने होती, शिफारशी त्यांना दाखवतात. आमदार साहेबांनी आता सविस्तर त्यांना शिफारस कशा पद्धतीने होते काय होते आणि एकंदर हे मॅनिप्युलेशन होऊन इथल्या लोकल माणसांना कसा त्रास दिला जातो आहे फलटण तालुक्यातला याची भावना या त्या ठिकाणी व्यक्त केली. आता पुढच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी त्यांना वेळ द्यावा लागेल. आपण त्यांना म्हणतो की 3री मीटिंग आहे, याच्यानंतर डायलॉग्स कुठले होणार नाही. फलटण तालुक्यातली लोक ज्यांच्या अन्याय होते त्यांच्यासाठी आम्हाला रस्त्यावर उभारावं लागेल. ती वेळ आपण नकाशा आम्ही त्यांना विनंती